तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आता मी आलोय JSBच्या गणपतीचा विसर्जन सोहळा आता चालू होईल आणि आता गणपती बाहेर येईल। तर मी गेलो होतो दुसऱ्या ठिकाणी, पण लोक ओरडतात, क्राऊड ओरडतो म्हणजे गणपती हा बाहेर येत असेल। तर आपण आता पहिल्यांदा JSBच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अनुभवूया। पीछे चले, पीछे चले, पीछे 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 चलिए।
क्रेझी एक्सपिरियन्स. पूर्ण पहिल्यांदा JSPचा गणपतीचं आपल्याला VIP दर्शन पण भेटलं आणि हा एक्सपिरियन्स पहिला मला माहिती नव्हतं. आणि बरोबर माझ्या मागं पाहू शकता तुम्ही JSPचा गणपती. तर मी निघालो होतो दुसरा गणपतीचा व्लॉग बनवायला, पण तिथं गेल्यावर मला कळलं की एक माझ्यासोबत लागणार आहे, माझ्यानं होणार ना शूट. म्हणून मी जाताना बघितलं होतं की JSPचा गणपती बाहेर निघत होता, म्हणजे सगळी अरेंजमेंटाने होत होती. आणि मला येताना एक सगळं काय परत मी विचारलं, तिथं थांबलो 4 रोडला, तिथून गणपती बसतो तिथं, आणि विचारलं तर बोलते आता निघतो येत आहे 1 मिनिटात. आणि तिथपर्यंत मी पोचलो, तिथपर्यंत गणपती हा बाहेर आलेला होता. आणि आता मी पुढे येऊन उभा राहिलो आहे. लोकांची काय गर्दी, रात्रीचे रात्री 1:30 वाजलेत आणि गणपतीला बघायला म्हणून ब्रिजवरती पण गर्दी, पूर्ण ब्रिजवर पण जाम झालं सगळं. आता मी एक जागा पकडून वर चढलोय आणि उभा राहिलो, कारण की एक चांगला नीट व्यवस्थित असा व्हिडिओ यायला. आणि जाम क्राऊड अचानक. तर आता सुरुवात झाली आहे, मंडपाच्या बाहेर आलाय, 4 रोडला जॉईंट झालाय, 4 रोडवरून तो जॉईंट होणार. बॅक टू होम आणि ब्लॉग एंडिंगचा टाईम. तर क्रेझी आउट ऑफ, म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की पण हा यंदाचा गणेशोत्सव आहे, तो माझ्यासाठी JSP गणेशोत्सव यंदाचा झालेला आहे की या महिन्यातच अनिल काका भेटले. जर तो ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन बघा. एक माझे जाऊन मी बघितलं एवढं जवळून, पहिल्यांदा JSPचा गणपती एवढा जवळून बघितला मी. आणि त्याच्यानंतर आज विसर्जन. मी गेलो होतो दुसरा ब्लॉग शूट करायला, पण जाताना मी 4 रोडवरून गेलो, तिथं एकदम म्हणजे तामझाम झाला. विसर्जनाचा चालू होता, गर्दी लोकांची जमत होती. आणि त्याच्यानंतर आता येताना बोललो की बघूया म्हणजे निघालाय की नाही गणपती. आणि तिथं गेलो आणि मी जाऊन तिथं विचारलं की अंकल का जात आहे, म्हणजे विसर्जन कुठं होतं त्याचं. तर गिरगाव चौपाटीला होतं, तिथं सगळं सोनाने उतरवलं जातं आणि त्याच्यानंतर नीट व्यवस्थित पूजा आणि करून मग त्याचं विसर्जन केलं जातं. आणि 5 दिवसाचा गणपती असतो हा. एक क्रेझी एक्सपिरियन्स होता माझा हा. पहिल्यांदा JSPच्या विसर्जनासाठी मी गेलो होतो, म्हणजे ते पण म्हणजे असं ठरवून नव्हतं गेलो, एक असं सडनली बोलतात ना तसं झालं माझ्यासोबत. की एक दुसरा ब्लॉग शूट करायला गेलो, तिथं माझ्यासोबत अजून एक पाहिजे होता जो कॅमेरा पकडू शकतो, कारण की तिथं दोघांची गरज होती मला. आणि मग मी कॅन्सल केलं आणि मग मी रिटर्न घरी येत होतो. आणि येताना मग एक आला मनात थॉट की जाऊन बघूया की काय झालं, म्हणजे निघाला असेल तो भेटला तर भेटला. पण एक सुरुवातीपासूनच असा एक म्हणजे गणपती बाहेर येतो, ते लोक. आणि तिथं मी बघितलं की पोलीस कमी आहेत सुरक्षेसाठी, आणि त्यांचे जे मंडळवाले आहेत ते जास्त म्हणजे आहेत प्रमाणात. तर एक आणि लोक तिथली सुजाण आहेत, नीट व्यवस्थित आहेत. सगळ्या गर्दीला तिकडे धक्काबुक्की चेंगराचेंगरी थोडीफार तर होत आहेत प्रत्येक इथं जे मोठमोठे फेमस गणपती आहेत तर तिथं थोडीफार होते, पण इथं नीट व्यवस्थित एक लोकांचे अरेंजमेंट आहे. लोक नीट एकमेकांना समजून घेतात, धक्काबुक्की अशी करत नाही, चेंगराचेंगरी अशी नीट व्यवस्थित करत नाही चेंगराचेंगरी. आणि एक मला पण वेगळाच वाटते की मी म्हणजे आज 5वा दिवस, म्हणजे 6वा दिवस चालू झाला आहे, 5वा दिवस विसर्जन आणि हे झाले. तर 3ऱ्या दिवशी मी बघायला गेलो, 4था दिवस
आणि मी ब्लॉग अपलोड केला आणि हा 5वा दिवस आणि हा 6वा दिवस मी आता शूट करतोय. आणि जोवर तुम्ही आज सकाळी सकाळी बघाल आम्हाला भुंकू दे तोवर हा ब्लॉग बघाल तोपर्यंत कदाचित विसर्जन झालं देखील असेल. पण एक मला वेगळं वाटतंय की एवढ्या जवळून बघितला की एवढ्या जवळ कुणाला घेत नाही. तर एक 2 ते 3 सेकंद झाली तेवढ्या ह्याच्यातच ते मी हात लावू शकलो त्या ट्रॉलीला. आणि माझ्यासोबतच माझे जेवढे बाजूला होते सगळ्यांनी हात लावलं नाही. आणि पहिल्यांदा हात लावायला असं भेटला असेल, नाही तो पूर्ण बाजूला सर्कल असतो आणि पूर्ण एक जाम असतं की हातबीत लावू शकत नाही. कारण की पूर्ण सोन्याचं 70 किलो काहीतरी सोनं आणि 200 की 300 किलोच्या आसपास असं चांदी, एवढा याच्यात तामझाममध्ये असतो हा गणपती. पूर्ण सोन्यानं आणि चांदीनं असं नटलेला थटलेला असतो. तर त्याला हात असं लावू शकत नाही. पण 2 ते 3 सेकंदाची शॉट टाकली आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जेवढा मी मी मायनर एक पार्ट आहे त्याच्यामध्ये तो हललेला आहे कॅमेरा. तर तेवढ्या ह्याच्यातच लोकांनी पटकन हाताने लावलं नाही. तर तेवढ्या ह्याच्यात ते सगळे सिक्युरिटी म्हणजे त्यांचे मंडळवाले आले आणि मग परत एकदा नीट व्यवस्थित सज्ज झाली. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. आणि बस हा व्लॉग इथंच एंड करतो मी. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून दिवस आहेत, 3-4 दिवस आहेत अजून गणपतीला. तर अजून एक नवीन व्लॉग येतो आहे की तो एक अशा ठिकाणी आहे मुंबई की तिथं मी लगातार 2 दिवस जातो आहे. आणि मला पण त्याचा व्लॉग कधी टाकतो मी असं झालेलं आहे. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटू.